पत्नीचे अनैतिक संबंध, पती हमसून रडला, 6 मिनिटांचा व्हिडिओ बनवून जीवन संपवलं, म्हणाला मी तुला फ्री करतोय. सोलापूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नीसाठी व्हिडिओ बनवत पतीने केली आत्महत्या. जाकीर अब्दुल रज्जाक पटेल असं आत्महत्या केलेल्या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. काल रात्री 8च्या सुमारास जाकीर पटेल यांनी आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी जाकीर पटेल यांचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाले. या वादानंतर संध्याकाळी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. दरम्यान जाकीर पटेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 6 मिनिटांचा एक व्हिडिओ पत्नीच्या नावे बनवलाय. हाच व्हिडिओ मृत जाकीर यांच्या कुटुंबियांनी समोर आणलाय. जाकीर यांच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. या संबंधासंदर्भात जाब विचारल्यानेच जाकीर आणि त्यांच्या पत्नीत वाद झाले. तसेच पत्नीचे संबंध ज्या व्यक्तीसोबत होते त्यांनी जाकीर पटेल यांना चापट मारली. हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले असा आरोप मृत जाकीर पटेल यांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान जाकीर पटेल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मी तुला फ्री करतोय, मी तुला आझाद करतोय, आता तुला बोलायला अडवायला कोणी नसणार. मी तुला खूप समजावलं परंतु तू कधीच ऐकलं नाही, त्यामुळे मी आज हे पाऊल उचलत आहे असं जाकीर पटेल व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. आधीही मी सांगितलेलं फोन नको करू त्याला, तो वारंवार तुला समजावलेलं, मात्र तू ऐकलं नाही. यापुढेही तू फोन करत होतीस, तू सगळ्यांच्या आयुष्याची वाट लावली असंही जाकीर पटेल रडत रडत व्हिडिओमध्ये बोलत आहे. बोलो. मेरा नाम रिजवाना शेख है. जो जाकिर अब्दुल रज़ाक पटेल मरा है ना, उसकी बहन हूँ मैं. मेरा भाई उसके औरत की वजह से मरा है. उसके औरत का किसी और के साथ अफेयर था और जिसके साथ उसका अफेयर था उसने आज मेरे भाई को मारा है. वो मारने के सदमे से मेरा भाई मरा है. मेरे को इंसाफ़ी चाहिए मेरे भाई के लिए. मेरे भाई का जो कुछ भी हुआ है ना, उसके औरत की वजह से मानसिक हो के वो मरा है. मेरे भाई को इंसाफ चाहिए मेरे को. उसके औरत के मोबाइल में और वो जिसके साथ बात करती थी, उसका जिसके साथ अफेयर है, वो मेरे को सब चाहिए. मेरे भाई को इंसाफ चाहिए मेरे को. मेरा भाई उसके औरत के लिए मरा. उसका अफेयर था. मेरा भाई बोलता था बात मत कर. फ़ोन छिना के लेने के बावजूद भी वो दूसरे सिम कार्ड से बात करती थी उस लड़के के साथ. वो लड़का मेरे भाई को मारा है. 4 लोगों के बीच में उसको चापट मारा है वो लड़का. वो सदमा बर्दाश्त नहीं कर पाया, इसलिए वो फांसी लिया है या इन लोगों ने मारे, ये भी मेरे को नहीं मालूम है. क्योंकि जिस टाइप से वो फांसी लिया है ना, तो उस टाइप से तो मेरे को नहीं लग रहा है कि वो फांसी लिया है. वो फांसी नहीं लिया है. उसे कोई फांसी दी है या वो खुद लिया है, वो तुम खुद लोग देखना. मेरी यही गुजारिश है कि मेरे भाई को इंसाफ होना.